नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. देशात सोयाबीनचं उत्पादन यंदा कमी झालं, पण असं असतानाही सोयाबीन उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नाही आहे. अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी थांबले की दर वाढतील आणि त्यानंतर आपण आपलं सोयाबीन विकू. मग नेमकं सोयाबीन बाजारामध्ये सध्या काय घडामोडी घडत आहेत? बाजारामध्ये नेमकी आवक किती झाली? ऑक्टोबर महिन्यामध्ये किती आवक झाली? किती सोयाबीनचं गाळप आतापर्यंत झालं शेतकऱ्यांकडे? तसंच प्रक्रिया प्लांटकडे नेमकं अजून किती सोयाबीन शिल्लक आहे? उद्योगांचं यावर काय म्हणणं आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजे डिसेंबरपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव कसा राहू शकतो, या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन जवळपास 2 महिने होत आले. तसा 1 ऑक्टोबरपासून आपला नवीन हंगाम समजला जातो. मग सोयाबीनच्या नवीन हंगामाच्या पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये बाजारात किती सोयाबीनची आवक झाली ते आधी पाहूयात. तर उद्योगांच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास 15 लाख टन एवढं सोयाबीनची आवक झाली बाजारामध्ये. ही आवक गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेमध्ये तब्बल 16% कमी होती. म्हणजेच यंदाची आवक ही कमी आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उत्पादन कमी झालं हे आपल्याला आवकेवरून दिसून येतं. नोव्हेंबर महिन्यात देखील आवक कमीच आहे. सरासरीपेक्षा नोव्हेंबर महिन्यातली आवक देखील 15 ते 20% कमी असल्याचं काही उद्योगांचं म्हणणं आहे. त्याचे अजून ऑफिशियल आकडे पुढे आले नाही, परंतु नंतर काही दिवसांमध्ये ते येतील. बाजारामध्ये आवक झालेल्या नेमकं सोयाबीनची किती गाळप झालं, ऑक्टोबर महिन्यामधलं गाळप नेमकं किती आहे, तर ऑक्टोबर महिन्यातलं गाळप देखील 10.5% कमी झालेलं आहे. 10.5 लाख टन एवढं सोयाबीनचं गाळप झालं. म्हणजे बाजारामध्ये 15 लाख टन सोयाबीन आलं आणि 10.5 लाख टनांचं गाळप झालं असं उद्योगांचं म्हणणं आहे. म्हणजे बाजारातली आवक कमी आहे आणि दुसरीकडे गाळप देखील कमी आहे. त्यामुळं देशातलं उत्पादन कमी झाल्याचं स्पष्ट दिसतंय. आता बाजारातील आवक कमी असल्याचं मुख्य कारण एकतर उत्पादन कमी आहे आणि दुसरीकडे म्हणजे बाजारभाव देखील कमी आहेत. आता यंदा देशातलं उत्पादन जवळपास 15 ते 20% कमी आहे. हे जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये स्पष्ट झालं होतं. कारण शेतकऱ्यांचे जे काही सर्वे झाले किंवा शेतकरी जे काही माहिती देत होते त्यातून हे स्पष्ट झालं होतं. आता भाव कमी असल्यामुळं आणि देशामध्ये नेमकं एकूणच सोयाबीनचा पुरवठा कमी असल्यामुळं पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीनचे भाव सुधारतील याचा अंदाज देखील आधीपासून येत होता. त्यामुळे बहुतांश शेतकरी की ज्यांचं सोयाबीन चांगलं आहे पुढच्या टप्प्यामध्ये ते विकलं जाऊ शकतं असे अनेक शेतकरी सध्या थांबल्याचं दिसून येतं. आणि दुसरीकडं सरकारच्या खरेदीतच देखील सोयाबीन बाजाराला काहीसा आधार मिळतो, म्हणजे शेतकऱ्यांना आधार मिळतो. उद्या जर समजा सोयाबीनचे बाजारभाव हे जास्त प्रमाणात वाढले नाही तर आपल्याला हमीभावाचा देखील एक पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी यंदा घेतलेली भूमिका ही योग्य असल्याचं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता हमीभावानं खरेदी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 18,50,000 टन खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. आत्तापर्यंत जवळपास 534 खरेदी केंद्रांवरती सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात आली. यापैकी काही खरेदी केंद्रांवरती अजूनही नोंदणी सुरू आहे, परंतु मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र यंदा सुरू होत आहे. जवळपास 750 खरेदी केंद्र सुरू करणार असं पणन मंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यापैकी 534 खरेदी केंद्रांवरती खरेदी सुरू झालेली आहे. त्यामुळं जर समजा आपल्याला बाजारभावामध्ये सोयाबीन आता विकायचं असेल तर आपण पहिलं प्राधान्य हे हमीभावानं विक्रीला द्यावं, कारण किमान हमीभाव आपल्याला या पातळीवरती मिळेल. मग आता सोयाबीन निर्यातीचं नेमकं काय चालू आहे? तर सोयाबीनची निर्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये तब्बल दुपटीनं झाली असं म्हणायला हरकत नाही. ऑक्टोबर 2024च्या तुलनेमध्ये ऑक्टोबर 2025 मधली निर्यात ही वाढलेली आहे. जवळपास 1,80,000 निर्यातीचे सौदे झालेले आहेत आणि ही निर्यात टप्प्याटप्प्यानं होत असल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे. म्हणजेच काय, एकतर गाळप कमी आणि दुसरीकडं निर्यात वाढल्याचं ऑक्टोबर महिन्यातील एकूण आकड्यांवरून आपल्याला दिसून येत आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये उद्योगांकडून वेगवेगळे अंदाज पुढे येतील की नेमकं नोव्हेंबर महिन्यामध्ये किती गाळप झालं, किती सोयाबीन आली, त्यावेळी आपण त्याचा आढावा घेऊच. परंतु नेमकं डिसेंबर महिन्यापर्यंत बाजारभाव कसा राहू शकतो त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात. बाजारामधली सध्याची परिस्थिती अशी आहे की आवक तर कमी आहे, परंतु दुसरीकडं सोयाबीनची मागणी देखील त्या मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही आहे. म्हणजे सोयाबीनला जी मागणी असते ती मागणी सध्या सुस्त आहे. त्यामुळेच आपल्याला हमीभावापेक्षा कमी दर दिसत आहेत. हे महत्त्वाचं कारण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव दबावत आहेत आणि काही दिवसांपासून स्थिर आहेत. त्यामुळे देखील आपल्या देशातील सोयाबीन आणि सोयाबीनचे दर आपल्याला हे कमी दिसत आहेत. या 2-3 प्रमुख कारणांमुळे सध्या आपल्याकडं उत्पादन कमी होऊन देखील सध्या सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहेत. मग पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये किंवा डिसेंबरच्या शेवटपर्यंत काय घडामोडी घडू शकतात, तर 2 महत्त्वाच्या घडामोडींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. एक तर मध्ये मध्य प्रदेशची भावांतर योजना आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातली हमीभावानं खरेदी. मध्य प्रदेशची भावांतर योजना यासाठी महत्त्वाची आहे कारण तिथल्या शेतकऱ्यांना आपल्यासारखं हमीभावानं माल विक्रीसाठी थांबण्याची गरज नाही आणि हा माल थेट बाजारामध्ये जातो. म्हणजे कसं की आपण हमीभावानं जेव्हा सोयाबीन विकतो तर हे सोयाबीन सरकारच्या गोडाऊनमध्ये जातं, परंतु मध्य प्रदेशामध्ये जी भावांतर योजनेमधून खरेदी सुरू आहे तर हे सोयाबीन बाजारामध्ये जातं. शेतकऱ्यांना थांबण्याची गरज नाही आहे. म्हणजे आपल्याला जसं हमीभाव विक्रीसाठी
नेमकं केंद्र कधी सुरू होईल, त्यानंतर आपला विक्रीचा नंबर कधी येईल, आज सगळ्यांची वाट पाहावी लागते। परंतु मध्य प्रदेशामधले शेतकरी एकदा नोंदणी केली आणि जर समजा आपला नंबर आला तर तिथले शेतकरी लगेच भावांतर योजनेतून आपलं सोयाबीन विकतात आणि हे सोयाबीन थेट बाजारात जातं। म्हणजेच मध्य प्रदेशामध्ये सोयाबीनचा पुरवठा बाजारामध्ये चांगला आहे। मध्य प्रदेशामधले एकदा भावांतर योजनेतून मोठ्या प्रमाणात खरेदी झाली, जसजसे तिथल्या खरेदीचे आकडे वाढतील तसं बाजाराला आधार मिळत जाईल। परंतु तोपर्यंत कदाचित आपल्याला 1 जानेवारीची वाट पाहावी लागू शकते। महाराष्ट्रात देखील डिसेंबर महिन्यामध्ये चांगली सोयाबीनची खरेदी होण्याची शक्यता आहे, कारण बहुतांश शेतकरी हमीभावानं विक्रीसाठी थांबलेले आहेत। मग डिसेंबर येण्यापर्यंत काय होऊ शकतं, तर अभ्यासकांच्या मतानुसार डिसेंबरच्या शेवटपर्यंत प्रक्रिया प्लांटचे भाव हे 5,000 रुपये ते 5,100 रुपयांच्या दरम्यान जाऊ शकतात, तर बाजारभाव आपल्याला एकतर 4500 ते 47 रुपयांच्या दरम्यान कदाचित दिसू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे। म्हणजेच हमीभावाचा टप्पा डिसेंबरच्या शेवटपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव ओलांडण्याची शक्यता कमीच आहे। त्यामुळे डिसेंबरच्या शेवटपर्यंत जर तुम्ही विक्रीचं नियोजन करत असाल तर आपण हमीभावानं सोयाबीन दिलेलं फायदेशीर ठरू शकतं। आता डिसेंबर नंतर सोयाबीनच्या बाजाराला चांगला आधार मिळू शकतो असा अंदाज अनेक अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। त्यावेळेची नेमकी परिस्थिती काय राहील हे आपण पुढच्या टप्प्यामध्ये समजूनच घेऊयात। परंतु सध्याचा जर बाजारातला जर आपण आढावा घेतला तर त्यानुसार डिसेंबरपर्यंत आपल्याला सोयाबीनचे बाजारभाव हे हमीभावापेक्षा कमीच राहतील असं स्पष्ट दिसतंय। डिसेंबर नंतर आपला जो महाराष्ट्रातला हमीभावानं खरेदीचा माल आहे तो सरकारच्या गोडाऊनमध्ये जाईल। मध्य प्रदेशामध्ये हमी भावांतर योजनेअंतर्गत खरेदी पूर्ण होईल आणि त्यानंतर बाजारामधली आवक कमी राहू शकते असा अंदाज अनेक अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता नेमकं सोयाबीन किती शिल्लक आहे हा खरा कळीचा मुद्दा आहे, कारण उत्पादन तर कमी झालेलं आहे। उद्योगांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास 133 लाख टन एवढा सोयाबीनचा शिल्लक साठा होता देशामध्ये, म्हणजे नवीन उत्पादन असं। आता अंदाज असा आहे की देशातला जो काही सोयाबीनचा शिल्लक साठा म्हणजे ते शेतकरी असतील, व्यापारी असतील, प्रक्रियादार असतील किंवा स्टॉकिस्ट असतील, या सगळ्यांकडे जो काही साठा आहे तर तो 88 लाख टनांच्याच दरम्यान आहे। म्हणजे गेल्या वर्षीचा 133 लाख टन होता तो यंदा 88 लाख टनांच्या दरम्यानच आहे असा अंदाज आता उद्योगांनी व्यक्त केलेला आहे। परंतु पुढच्या 1-1.5 महिन्यांमध्ये जे काही हमीभावानं खरेदी आहे आणि मध्य प्रदेशची भावांतर योजना आहे या योजनेकडे आपल्याला बघावं लागेल, याचा आपल्याला बाजारावरती परिणाम होताना दिसून येईल। जसं बाजारातले सोयाबीनची आवक कमी होत जाईल तसं सोयाबीनच्या बाजाराला पुढच्या टप्प्यामध्ये आधार मिळत जाईल। या व्यतिरिक्त आपल्याला सोयाबीन बाजाराविषयी आणखीन काही घडामोडींची माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।